विदर्भातील ग्रामीण भागात आजही पोळा सण मोठ्या दिमाखात साजरा होत असतो। सावली तालुक्यातही पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला। वर्षभर राबणाऱ्या बैलांना एक दिवस आराम म्हणून पोळ्याचा हा उत्सव शेतकरी आनंदात साजरा करतात। सावलीवरून आमचे प्रतिनिधी प्रवीण गेडाम यांनी संकलित केलेले हे पोळ्याचे विशेष वृत्त खास आमच्या CTVच्या प्रेक्षकांसाठी। बघू शकता आज बैलपोळा आहे। बैलपोळा ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या बैलपोळ्या निमित्तानं खूप मोठ्या झडती घेण्याचा एक प्रकार आहे आणि एक झडती आपल्या समोर मानून दाखविणार आहेत। माझ्या बैलाचा सिंग तडतडे, सिंगाला फुटला कणार, धाव रे गोवर्धना, गोवर्धनचा आनंद तुझा, तो टाकला नुपरीच्या आकरी, कासरा काचा वाकातिकाचा, हल्याच्या धडकण्या वाघाचा चवळा, एक नामन कवळा बघू शकता सावली तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष किशोरी वाघोळकर माझ्यासोबत जोडलेले आहे। वाघोळकर आपण पोळ्याचा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र आधुनिक काळामध्ये बैल थोडा कमी होत असताना आपण या संदर्भात काय बोलणार? पोळा हा सण महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा सण म्हणून मानला जात होता, परंतु दिवसेंदिवस आधुनिक शेतीमुळे दिवसेंदिवस बैलजोड्या हे लोप पावत असल्यामुळे सर्व हे ट्रॅक्टरची शेती सुरू झाल्यामुळे दिवसेंदिवस पोळ्याचा सण हा दुर्मिळ होत चाललेला असून एक दिवस आपला सण हा ट्रॅक्टरचा सण असू शकते हे शक्यता नाकारता येत नाही। परंतु आपल्या सर्व हिंदू धर्मातील लोकांनी दिवसेंदिवस गोरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावून बैलजोड्या कशा जास्तीत जास्त ठेवून आपण सेंद्रिय शेतीकडे वळल्या जाईल याची भूमिका महत्त्वाची आहे। एवढे बोलून मी पोळ्याच्या सर्व जनतेला शुभेच्छा देतो। सर्वप्रथमतः या ठिकाणी सर्व जनतेला पोळ्यांच्या लाख हार्दिक शुभेच्छा। पोळ्या हा सण असा शेतकऱ्यांचा सण असतो आणि या शेतकऱ्यांचं जे काही महत्त्व आहे या ठिकाणी आपल्या प्रिय गावामध्ये फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो। परंतु आता ग्रामीण भागाचा विचार करता या ठिकाणी बरेचसे जोड्या आता कमी झालेल्या आहेत। याचं कारण हे आहे की या ठिकाणी आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांकडे ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरच्या स्वरूपात या ठिकाणी शेती केली जात आहे आणि जे पोळ्याचं शेतकऱ्यांचं जे महत्त्व होतं किंवा सर्व लोक एकत्र यायचे याचे महत्त्व या ठिकाणी कमी झालेलं आहे। तरी परंतु मात्र या ठिकाणी उपरी या गावामध्ये सर्व लोक एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि या ठिकाणी गावातील सर्व लोक या ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदत असतात, कारण हे उपरी या गावाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि उपरी या गावातील लोक तसेच या ठिकाणी प्रतिष्ठ नागरिक या उपरी या गावाचं फार या ठिकाणी नावलौकिक करत असतात। तसेच या गावामध्ये वार्ताहर चांगले राजकारणी लोक किंवा या ठिकाणी आपले तालुका अध्यक्ष वगैरे राहत असतात आणि त्यामुळे हा सण या ठिकाणी परत पुन्हा या ठिकाणी उत्साहाने साजरा केला जातो आणि सर्व या ठिकाणी एवढं बोलून मी या सर्व शेतकऱ्यांना आपलं शेतकऱ्याचं जीवन या ठिकाणी सुखी समाधानी जावं। सोबत आहे माजी पंचायत समितीचे सदस्य गणपतरावजी कोठारे। गणपतरावजी कोठारे, आपण आज बैलपोळा आहे या निमित्ताने काय सांगणार आहात? आज पोळा हा बैलांचा सण असून शेतकऱ्याचा सुद्धा सण आहे आणि शेतकरी आज मोठ्या उत्साहात थाटामाटात आपले बैलजोडी सजवून आपल्या सामूहिकरित्या पोळा साजरा करण्यात आला आणि लोकांनी पण या पोळ्यानिमित्त आपल्या बैलजोड्या घेऊन मंदिरासमोर आणले आणि पोळा चांगल्या पद्धतीने आपण पार पाडलो हे एवढंच आपण सांगू। आपण बघू शकता आज बैलपोळा आहे। सावली तालुक्यामध्ये बैलपोळा महाउत्साहात साजरा केला जातो आहे। अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपले बैलजोडी मंदिराजवळ आणलेले आहे। या ठिकाणी तोरण कापला जातो, तोरण काढल्यानंतर या ठिकाणी बैलजोडी घरी घेऊन आपले शेतकरी जात असतात आणि फार मोठ्या उत्साहात अनेक वर्षापासून हा सण ग्रामीण भागात साजरा केला जातो आहे। प्रवीण गेडाम, CTV, सावली, चंद्रपूर।